जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. आपण पाहतो, कापराची वडी घेतो आणि त्या वडीला आपण आग लावतो, पेटवतो. आता हा जो पेटलेला कापूर आहे, आपल्याला जी कापराची वात दिसते ती त्या कापराला आग लागल्याबरोबर ती वात तयार होते. तो कापूर जळायला लागतो आणि जळून काय होते, काय उरते? तो लागलेला अग्नी आणि तो कापूर दोन्हीही समाप्त होऊन जातात. तिथे जर आपण पाहायला गेलो तर तिथे काही शिल्लक उरत नाही. म्हणजे लावलेला अग्नी आणि कापूर दोन्हीही समाप्त होऊन जातात. हा वरच्या ओवींचा दृष्टांत दर्शवतो की आत्मज्ञानी सद्गुरू अग्नी समान आहे आणि त्यांचा बोध आत्मस्वरूपाचा, अग्नी स्वरूपाचा आहे. आणि कापूर म्हणजे हा शिष्य. नामरूप आकार यांनी युक्त असलेल्या शिष्याला जेव्हा आत्मचैतन्याचा अग्नी लागला की मग तो जीवभावात राहत नाही. देह राहील त्याचा, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला जो बाकीचा भाग आहे त्याला समाप्त करून तो शिष्य मग पूर्वीसारखा राहत नाही. तो सद्गुरू रूप आत्मज्ञानी होऊन जातो, आत्मस्वरूपात स्थित होतो. अशाच प्रकारची ओवी अमृतानुभवामध्ये पण आलेली आहे. नाही ते जळी बुडीजे, तेने घनरूपे तारीजे, तारिल्याही नुरीजे कवणे ठाई. आता ही ओवी पहा, येथे दुसऱ्या तऱ्हेच्या दृष्टांताचे वर्णन आहे. हा जो शिष्य असतो हा नसलेल्या पाण्यामध्ये बुडतो आहे. नसलेले पाणी म्हणजे संसार. संसाराला आपण भवसागर म्हणतो. त्याला सागराची उपमा दिली आहे. म्हणून जेथे पाणी नाही अशा त्या सागरामध्ये तो शिष्य बुडतो आहे. त्याला परमार्थ दिसत नाही. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू तर आत्मस्वरूपात असतात, पण त्यांना आता घन होऊन यावे लागते, म्हणजे मनुष्य होऊनच यावे लागते त्याला तारण्यासाठी. शिष्य बुडतो आहे ना, तर बुडणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंना देहधारण करावा लागतो. म्हणून ते घनरूप होतात आणि मग त्याला हात देऊन वर काढतात. त्या संसारातून त्याला बाहेर काढतात. बाहेर काढल्यानंतर जर कोणी विचारले, का हो तुम्ही कोणाला बाहेर काढले, दाखवा बरं, तो शिष्य कोण आहे, तेव्हा तो शिष्य म्हणून उरतच नाही. आता तो सद्गुरू झालेला असतो. ज्याला सद्गुरूंनी आत्मज्ञानाने भवसागराच्या पाण्यातून बुडताना वाचवले, त्या शिष्याला वर काढल्यानंतर तो शिष्य देहभावावर राहतच नाही, जीवभावात राहत नाही, तर तोही गुरुप्रमाणे आत्मज्ञानी होतो. तारिल्याही नुरीचे कवणे ठाई. कुठेच उरत नाही तो. अगदी हुबेहूब तीच गोष्ट ज्ञानोबांनी या ओवीमध्ये सांगितली आहे. म्हणून ज्ञानोबांचा हरिपाठ म्हणजे सामान्य नाही. अमृतानुभवामधल्या त्या ओवीसारखीच ही ओवी आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.